प्रत्येक नवऱ्याला बायको हवी अशी. आता एक उत्तम बायको कशी असावी असं विचारलं तर कित्येकांना वाटतं तिला चांगलं जेवण बनवता यायला हवं, तिने घर नीटनेटकं ठेवायला हवं, सगळं वेळेवर आवरायला हवं. परंतु आदर्श गृहिणी किंवा एक उत्तम बायकोची लक्षणे हीच असतात का? तर नाही. आपणच तो तसा समज करून घेत आहे. जेवण आणि नीटनेटकेपणा या दोन्ही पलीकडेही अजून वेगळ्या गोष्टी असतात, त्याही आपण जाणून घ्यायला हव्यात. 2. संसार दोघांचा असतो, त्यामुळे साहजिकच एकमेकांच्या जबाबदारीची जाणीव ही दोघांना असणं गरजेचं असतं. तर असंच थोडं तू थोडं मी अशा कलेने जबाबदारी वाटून घेणे, ओझं न समजून मनापासून सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारणे. 3. आपुलकीने काळजी घेणे, सतत छोट्या मोठ्या गोष्टींच्या तक्रारी न करता मनापासून काळजी घेणे. 4. काही चांगल्या गोष्टी नवऱ्याला आवडतात, परंतु बायकोला त्याच गोष्टी सहसा आवडत नाहीत. परंतु अशा वेळेस तिने मात्र सरळ सरळ नकार न देता नवऱ्याला थोडी तरी मोकळीक देणे आवश्यक आहे. 5. मन मोकळा संवाद साधणे, मनातील भावभावना, सुखदुःख शेअर करणे. दिवसभरातून किमान अर्धा तास तरी वेळ देणे एकमेकांना. 6. स्वतःच्या इच्छा आकांक्षाचा सातत्याने पसारा न मांडता कधीकधी नवऱ्याच्या इच्छा आकांक्षा काय आहेत ते जाणून घेणे, त्या पूर्ण करण्यासाठी विश्वास निर्माण करणे. 7. कुठल्याही कठीण काळात सोडून न जाणे, येणाऱ्या सुखदुःखात मनापासून साथ देणे. आर्थिक कठीण काळ असो वा कोणताही कौटुंबिक कठीण काळ असो, कुठलीही पळवाट न शोधता विश्वासाने साथ देणे. 8. कुठल्याही गोष्टी लपवून न ठेवता प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. 9. छोट्या छोट्या गोष्टींचा अगदी मनापासून कौतुक करणे, केलेल्या कामाचा अभिमान वाटणे. 10. कुठल्याही नात्यात समजूतदारपणा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तोच नवरा बायकोच्या नात्यात असणं आवश्यक असतं. नवऱ्याला वेळप्रसंगी समजून घेणे, कुठल्याही गैरसमज करून न घेता थोडा समजूतदारपणा दाखवणे. 11. कुटुंबाची मनापासून काळजी घेणे, घरातील वातावरण सतत हसतं ठेवणे, स्वतः आनंदी राहून घरही आनंदी ठेवणे. 12. नवऱ्याला एखाद्या गोष्टीचा छंद असेल, जसं की एखादी कला सादर करण्याची, तर अशा कोणत्याही प्रकारच्या छंदांना मनापासून प्रोत्साहन देणे. मी आहे सोबत, तू फक्त चालत राहा, असा विश्वास निर्माण करून देणे. 13. चार चौघात आणि एकांतात नम्रपणे वागणे, मतांचा, विचारांचा, भावनांचा आदर करणे. 14. कोणत्याही प्रकारचा संशय न घेता सामंजस्यपणाने सगळ्या गोष्टी सांभाळणे. 15. कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता निस्वार्थ प्रेम करणे. मैत्रीण बनून राहणे, एखाद्या मैत्रिणीसारखा समजून घेणे, समजून सांगणे, हक्काने रागवणे. तर मित्रांनो, ही अशी उत्तम बायकोची असण्याची काही लक्षणे आहेत. फक्त जेवण येते म्हणून ती उत्तम बायको आहे असं होत नाही. याउलट नवऱ्याला वेळप्रसंगी समजून घेणे, चुकत असेल तर समजून सांगणे, स्वप्नांना, छंदांना प्रोत्साहन देणे, जबाबदारी स्वीकारणे, निस्वार्थपणे प्रेम करणे, अशा बऱ्याच गोष्टी एका उत्तम बायकोमध्ये असायला हव्यात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.